साडी आवडणार नाही असं क्वचितच कोणी असेल. किती जरी आपण म्हणत असलो ना की जीन्समध्ये कम्फर्टेबल वाटतं किंवा ड्रेसमध्ये पटपट बसाय उठायला प्रवास करायला प्रत्येक गोष्टीला सोपं जातं. ती साडी सावरत बसा किंवा ती साडी छानपैकी कॅरी करा याचं टेन्शन नाही. तरी पण सणावाराला म्हणा एखाद्या स्पेशल डेला म्हणा साडी आपल्या प्रत्येकीला अगदी जवळशी वाटते. सध्या बघा ना एआयचा नवीन ट्रेंड पण चालू आहे जेमिनीचा. साडीमधले मस्त रेट्रो फोटोज आपल्या प्रत्येकीला आकर्षित करतात. पण ही साडी जर व्यवस्थित नेसली तरच छान दिसते बरं का. अगदी काहीतरी गबाळ्यासारखी साडी घातली, काहीतरी त्याच्यावरती ब्लाऊज मॅच केला, ती जर छान कॅरी नाही केली तर साडी अख्खा लुक खराब करू शकते. मग ही जी छान सुळसुळीत अशी किंवा छान रेशमी असेल, कॉटन असेल, जमदानी असेल, कोणत्याही प्रकारची साडी आणखीन सुंदर कशामुळे होते हो? अर्थातच ब्लाऊजमुळे. ब्लाऊज जर छानपैकी शिवलेला असेल, चांगला फिटिंगला बसत असेल, सुंदर कलर कॉम्बिनेशन केलं असेल, डिझाईन्स चांगल्या केल्या असतील तर साडीचा अख्खा लुक पलटून जातो. त्यामुळेच आज आपण बघतोय 2025 मध्ये सध्या जे प्रचंड ट्रेंड करतायत किंवा खूप जणींकडे तुम्ही बघितले असतील या प्रकारच्या खास अशा 5 ब्लाऊज डिझाईन. या ब्लाऊज डिझाईन तुमच्या अगदी साध्या सिंपल साडीला पण अतिशय सुंदर, एलिगंट, क्लासी, स्टायलिश, मॉडर्न असा प्रत्येक प्रकारचा लुक देऊ शकतो. कोणत्या ह्या 5 डिझाईन आहेत? पटकन सुरुवात करूया. सो नंबर 1 इथे मी दाखवलाय असा आणि आता मी अंगात घातलाय असा अतिशय सुंदर दिसणारा, तुम्हाला इथे शो होत असेल किंवा इथे मी इमेज मध्ये पण दाखवलाय. इतके क्लास, इतके छान दिसतात या प्रकारचे ब्लाऊज. खास करून जर कॉटनच्या साड्या असतील आणि ब्लाऊज जर थोडंसं कॉन्ट्रास्ट आलं असेल तर तुम्ही या प्रकारचं वर्क किंवा या प्रकारची डिझाईन त्याला नक्कीच ट्राय करू शकता. इतकी सुंदर दिसते माहिती का. त्यासोबतच फार पाठ दिसते, फार उघडं दिसते असं पण नाही, पण अगदीच काकूबाई सारखा अगदी साधा सिंपल नेहमीचा गळा, साधा सिंपल ब्लाऊज शिवलाय असं पण नाही. तुमची साधीशी कॉटन साडी पण या प्रकारच्या डिझाईन्समुळे किंवा या प्रकारच्या ब्लाऊजमुळे अगदी सुंदर दिसू शकते. फक्त एखाद्या पर्टिक्युलर साडीवर नाही तर तुम्ही असं एखादं ना जर ब्लॅक मधलं किंवा ब्लॅक अँड व्हाईट किंवा थोडंसं गोल्डन टाईप मध्ये या प्रकारचं जर ब्लाऊज शिवून घेतलं किंवा असं थोडंसं वर्क केलेलं, थोडं डिझाईन पॅटर्न केलेलं ब्लाऊज जर शिवून घेतलं, बऱ्याच साड्यांवरती तुम्ही ते आरामात वापरू शकता. एकतर दिसतं पण सुंदर आणि त्यासोबतच थोडासा स्टायलिश टच पण येतो. आता ही जी मी अंगात घातलीये ही सुंदर अशी कॉटनची मधुबनी प्रिंटची साडी आहे. थोडीशी कलर कॉम्बिनेशन मस्त आहे याचं, रेड आणि ग्रीन असं कॉम्बिनेशन आहे, सोबत ग्रीन कलरचा ब्लाऊज. त्याच्यामुळे मी त्याला पॅटर्न करताना ना मग त्याची थोडीशी काठ काढून घेतली, म्हणजे थोडीशी साडी त्यातली काढून घेतली आणि त्याचं डिझाईन टाकलं ब्लाऊज वरती. ब्लाऊज अतिशय सुंदर दिसतो. हे एकच ब्लाऊज आता मी रेड कलरच्या, येलो कलरच्या अशा बऱ्याच साड्यांवरती पण अगदी इझिली वापरू शकते. सो सगळ्यात हे फर्स्ट डिझाईन तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. नंबर 2 सध्या ज्या ब्लाऊजने प्रचंड धुमाकूळ घातलाय, बऱ्याच सेलिब्रिटीजच्या अंगावर वगैरे सुद्धा तुम्ही या प्रकारचं ब्लाऊज बघितलं असेल, ते म्हणजे फ्रंट नेकला डोरी असणारं ब्लाऊज. एकतर इतकं स्टायलिश, इतकं सुंदर दिसतं आणि त्यासोबतच खूप प्रकारच्या साड्यांवरती डिझायनर असतील, सिल्कच्या असतील, कॉटन असतील, कोणत्याही प्रकारच्या साडीवर हे ब्लाऊज अतिशय छान दिसतं. तुम्ही खूप साऱ्या सेलिब्रिटीजच्या अंगावर बघितलं असेल या प्रकारचं ब्लाऊज. थोडंसं जर व्यवस्थित शिवलं ना हे ब्लाऊज तुमचा लुक अगदी सगळ्यांपेक्षा हटके स्टायलिश बनवू शकतं. कोणत्या प्रकारचं तर इथे मी इमेज मध्ये दाखवलंय असं, आणि प्लस मी माझं पण एक ब्लाऊज तसं शिवून घेतलंय. थोडंसं जर जवळून बघितलं तर लक्षात येईल. या प्रकारच्या डोरी केलेल्या आहेत. पण मला एक सांगा, या प्रकारच्या ब्लाऊजचा तुम्हाला एक सेपरेट व्हिडिओ बघायला आवडेल का हो, की या प्रकारचं ब्लाऊज शिवावं का, किंवा याचे प्लस पॉईंट काय किंवा मायनस पॉईंट काय, किंवा हे ब्लाऊज घालताना खरंच कम्फर्टेबल होतं का, ते जर सगळं बघायचं असेल, तसा जर व्हिडिओ पाहिजे असेल मला नक्की कमेंट करून सांगा. आपण त्याच्यावरती सेपरेट व्हिडिओ करणारच आहोत. सो या प्रकारचं ब्लाऊज पण तुम्ही शिवू शकता. एकतर दिसायला खूप छान दिसतं, सोबतच तुम्ही जर याला थोडंसं कॉन्ट्रास्ट केलं किंवा याला थोडी लेस लावली, पाइपिंग चेंज केली किंवा डोरीचा पॅटर्न चेंज केला तर अगदी 2-3 साड्यांवरती तुम्ही या प्रकारचं ब्लाऊज आरामात मॅच करू शकता. खास करून या प्रकारचं ब्लाऊज ना ज्या शिफॉनच्या किंवा थोड्याशा नेट मधल्या, ऑर्गेन्झा मधल्या साड्या आहेत ना त्यांच्यासाठी अतिशय छान दिसतं. किंवा मग ज्या छान अशा सॉफ्ट बनारसी वगैरे येतात ना त्या प्रकारच्या साड्यांवरती पण हे ब्लाऊज अतिशय युनिक आणि अतिशय छान लुक देऊ शकतं. सो या प्रकारची डिझाईन पण तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता आणि तुमच्या कोणत्याही सिंपल साडीला किंवा तुमच्या कोणत्याही साडीला अगदी सुंदर, हटके आणि स्टायलिश लुक देऊ शकता. नंबर 3 म्हणजे या प्रकारचं ब्लाऊज डिझाईन. बॅकला लो कटला डोरी असणारं ब्लाऊज डिझाईन. तुम्ही जर खास करून लेहंग्यासाठी वगैरे शिवत असाल ना तर हे डिझाईन तुम्ही अगदी डोळे झाकून प्रिफर करू शकता, कारण इतकं छान दिसतं हे डिझाईन. आणि सोबतच
खास लेहंग्यासाठी किंवा थोड्याशा ज्या साऊथ इंडियन ब्रॉड बॉर्डरच्या साड्या आहेत त्या साड्यांसाठी हे डिझाईन अतिशय आकर्षक दिसतं. या प्रकारच्या डिझाईनला शिवताना फक्त मग थोडीशी काळजी घ्यायला लागते, ती म्हणजे तुम्ही जे खालून त्याला कट करता किंवा खालून जो थोडासा मोठा पॅच असतो जिथून आपली बरीचशी स्किन दिसते, बरोबर तिथं आपण जे इनवेअर्स किंवा जे ब्रा यूज करतो त्याची पट्टी दिसू शकते. मग या प्रकारच्या ब्लाऊजला फक्त शिवताना ना कंपल्सरी त्यांना तुम्ही पॅडेड शिवू शकता किंवा मग ब्रा वगैरे त्याच्यामध्ये घालताना ज्या थोड्याशा स्ट्रॅपलेस येतात किंवा ज्या प्रकारच्या ब्रा स्ट्रॅप्स ट्रान्सपरंट असतात ना त्या प्रकारच्या ब्रा घालून ह्या प्रकारचे ब्लाऊज अतिशय इझिली कॅरी करू शकता. हे ब्लाऊज दिसतात खूपच सुंदर आणि त्यासोबतच तुम्हाला जर थोडासा हॉट असा हटके जर लुक हवा असेल ना तर या ब्लाऊज डिझाईन अगदी परफेक्ट आहेत तुमच्यासाठी. शिवताना मग तुम्ही त्याला लटकन ट्राय करू शकता किंवा सध्याचे जे मोठे असे मोती असणारे डिझाईन असणारे जे ब्रॉड लटकन येतात त्या प्रकारचे लटकन या ब्लाऊजला अतिशय सुंदर दिसतात. सो ही एक 3rd नंबरची डिझाईन तुम्ही नक्कीच विचारात घेऊ शकता. नंबर 4, मला जर फार असं डिझाईन नकोय, फार असं ओपन स्किन दिसणारे ब्लाऊज नकोय किंवा थोडेसे ऑफिशियल टाईप मध्ये जे असे दिसताना तर छान दिसतील, स्टायलिश दिसतील, पण त्यासोबतच खूप जास्त असं अंगावर आल्यासारखे होणार नाहीत, भडक वाटणार नाहीत किंवा अगदीच काय घातले, किती उघडं ब्लाऊज घातले असं वाटणार नाहीत. या प्रकारचे ब्लाऊज जर घ्यायचे असतील पण ते सोबतच स्टायलिश किंवा ट्रेंडी हवेत, ही जर तुमची रिक्वायरमेंट असेल ना तर या प्रकारचे ब्लाऊज तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. सध्या या प्रकारचे प्युअर कॉटन मधले छान अशी मधुबनी डिझाईन असणारे, वारली प्रिंट असणारे सुंदर असे स्लीवलेस ब्लाऊज अतिशय डिमांड मध्ये. एकतर कॉटन साड्यांवरती हे अतिशय सुंदर दिसतात, अतिशय क्लासी ऑफिशियल लुक देतात, पण त्यासोबतच हे फार कॉस्टली पण नाहीयेत, कॅरी करायला पण अतिशय सोपे जातात. कोणत्याही प्रकारच्या प्लेन असेल, थोडीशी प्रिंटेड असेल, सॉफ्ट बॉर्डरची असेल, कोणत्याही साडीवरती अगदी इझिली मॅच करता येतात. इव्हन साडीवरतीच काय तुम्ही याला क्रॉप टॉप म्हणून सुद्धा यूज करू शकता. सो या प्रकारचे जे ब्लाऊज असतात ना अगदी आता हा मी घेतला होता 180 का 190 रुपयाला घेतलेला ब्लाऊज आहे, पण बऱ्याचशा साड्यांवरती हा मला मॅच करता येतो. कारण एकतर हा दिसतो पण सुंदर आणि सोबतच याला प्रिन्सेस कट वगैरे असल्यामुळे फार जास्त कटोरी वगैरे दिसत नाही. त्याच्यामुळे बऱ्याचशा मी शिफॉनच्या किंवा ज्या थोड्याशा ट्रान्सपरंट साड्या असतात त्याच्यावरती पण हा अगदी इझिली मॅच करू शकते. माझ्या ऑफिशियल सुंदर अशा कॉटनच्या किंवा ज्या प्रिंटच्या वगैरे साड्या आहेत त्याच्यावरती पण हा ब्लाऊज खूप सुंदर दिसतो. सो या प्रकारच्या एखाद्या स्लीवलेस ब्लाऊज मध्ये पण तुम्ही नक्कीच इन्व्हेस्ट करू शकता. यामधले जर 2-3 कलर घेऊन ठेवले ना, म्हणजे एखादा ब्लॅक असेल, व्हाईट असेल, रेड असेल, तर आपल्या जवळजवळ 6 ते 7 साड्यांवरती या प्रकारचे ब्लाऊज अगदी इझिली मॅच होतात. आणि नंबर 5, खास करून जर तुम्हाला डिझायनर साडीसाठी शिवायचं असेल किंवा एखादी थोडी नेटमधली, सॉफ्ट नेटमधली, सॉफ्ट ऑर्गॅन्झा मधली साडी असेल किंवा एखादी ट्रान्सपरंट पॅटर्न मधली शिफॉनची, जॉर्जेटची या प्रकारची साडी आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला थोडंसं स्टायलिश ब्लाऊज जर शिवून घ्यायचं असेल तर ही 5 नंबरची ब्लाऊज डिझाईन खास तुमच्यासाठी. याच्यामध्ये काय केलेलं आहे तर तुमच्या ब्लाऊजच्या बाकीच्या फॅब्रिकला थोडंसं पाठीला वगैरे नेट ऍड केलेली आहे आणि त्याच्यामुळे ब्लाऊजचा अख्खा लुक अतिशय सुंदर होऊन जातो. तुम्ही इव्हन सेम कलरची नेट ऍड करू शकता किंवा तुमच्या साडीमध्ये जो कॉन्ट्रास्ट कलर असेल किंवा ब्लाऊजला आणि साडीला मॅच होणारा असा एखादा कॉन्ट्रास्ट कलर, त्याची एखादी सॉफ्ट नेट तुम्ही त्याला लावून घेऊ शकता. त्या नेटवरती इव्हन तुम्ही डिझाईन करू शकता किंवा सध्याचे जे ट्रेंडिंग मध्ये आहेत जे आपण वर्क करून घेतो त्या प्रकारचे वर्क केलेले ब्लाऊज ते पण या प्रकारमध्ये तुम्ही शिवून घेऊ शकता. अतिशय सुंदर दिसतात आणि एक जो आपला असतो ना की अशी साडी थोडीशी जर मीडियम असेल, शिफॉन मधली असेल, जॉर्जेट मधली असेल, सॉफ्ट ऑर्गॅन्झा मधली असेल किंवा साड्या आता बऱ्याच असतात ना क्रीम कलर मधल्या, थोड्याशा पेस्टल शेड मधल्या असतात, मग त्याच्यावरती थोडासा जर उठावून दिसणारा ब्लाऊज घातला ना तर त्या साडीचा लुक अतिशय सुंदर होऊ शकतो. सो या प्रकारच्या थोडंसं नेट फॅब्रिक ऍड केलेल्या, थोडंसं पॅटर्न ऍड केलेले ब्लाऊज तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता किंवा ब्लाऊज शिवून घेताना या प्रकारच्या ज्या मी आता 5 डिझाईन सांगितल्या यामधली एखादी डिझाईन तुम्ही नक्कीच चॉईस करू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले 2025 मध्ये जी प्रचंड ट्रेंड करतात, जे साड्यांना अतिशय सुंदर स्टायलिश लुक देतात असे 5 ब्लाऊज डिझाईन. हे डिझाईन्स तुम्हाला आवडले का मला नक्की कमेंट करून सांगा आणि सोबतच यापैकी कोणतं डिझाईन सध्या तुमच्याकडे आहे ते पण कमेंट करून सांगा. भेटूया अशाच इन्फॉर्मेटिव्ह पुढच्या व्हिडिओ सोबत. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल पटकन सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड होईल तुमच्याकडे नोटिफिकेशन येईल आणि तुमचा कोणताही व्हिडिओ मिस होणार नाही. थँक्यू.